नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 3 जबरदस्त बेस्ट इंडिकेटर ट्रेडिंग सेटअप आणि ते इंडिकेटर्स आपल्याला एकदम फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, ते पण ट्रेडिंग व्यू वेबसाईटवरती। आता मी ट्रेडिंग व्यूचा कुठल्याही प्रकारचं मी काय प्रमोशन वगैरे करत नाही आहे, बस त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे। कुठल्याही प्रकारचं मी ट्रेडिंग व्यूचं प्रमोशन करत नाही आहे, एवढं लक्षात ठेवावं। आणि ह्या व्हिडिओनंतरनं तुम्ही स्वतःचा एक रिसर्च ॲनालिसिस मात्र नक्कीच करावं, कारण की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एज्युकेशनल पर्पज म्हणजे शैक्षणिक हेतूने बनवतो आहे। बाकी कुठल्याही प्रकारचा माझा उद्देश नाही की तुम्ही ट्रेडिंग करावं म्हणून। ट्रेडिंग करणं हे तुमची मर्जी आणि तुमची स्वतःची जबाबदारी असणार आहे। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढं जाऊया आपण। इथं आपल्याला आता मी काय करणार आहे, ट्रेडिंग व्यूच्या वेबसाईटवरती निफ्टीचं इंडेक्स चार्ट घेतलेला आहे बरं का। आता जाऊया आपण पहिल्या इंडिकेटरकडे। तर ते कुठलं इंडिकेटर आहे, तर मित्रांनो ते इंडिकेटर आहे इथं समोर तुम्ही बघू शकताय, तुम्हाला मी एक मार्क करून दाखवतोय। तर ते इंडिकेटर आहे प्रोबॅबिलिटी कॉन्स EP लिहिलेलं आहे आणि समोर इथं लिहिलेलं आहे जॉई बाउस म्हणून। हे पहिलं इंडिकेटर आहे, ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चार्टवरती सेट करून घ्यायचं आहे। तर मी चार्टवरती इथं सेट केलेलं आहे। तर इंडिकेटरचा ट्रेडिंग सेटअप असं काही जे सप्तरंगी हे असतात त्या प्रकारे तुम्हाला इथं दिसत असतील। इंद्रधनुष ज्या प्रकारे दिसतंय त्या प्रकारे इथं वेगवेगळ्या आकाराचे तुम्हाला इथं वेगवेगळे लाईन्स या संपूर्ण एका रेंजमध्ये तुम्हाला दिसत असतील। तर अशा प्रकारचं इंडिकेटरचं सेटअप झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं काय या ठिकाणी, तर सेटिंगमध्ये जायचं आहे। सुरुवातीला याची सेटिंग सांगतोय तुम्हाला मी, पुन्हा विसरलं जाईल। 3 इंडिकेटरचे 3 वेगवेगळ्या सेटिंग्स असणार आहेत, त्यासाठी आपल्याला व्हिडिओ कंप्लीट पूर्ण बघायचा आहे। तर इथं बघायचं आहे तुम्हाला बार्स बॅक, फक्त तुम्हाला चेक करायचं आहे। जर इथं वेगळा असेल तर तुम्हाला इथं बदलायचं आहे, वेगळा नसेल 20च असेल तर काही हरकत नाही आहे। हे बघा या ठिकाणी इथं कुठं गेलं, तर हे फक्त तुम्हाला बार्स बॅक जे आहे तेच तुम्हाला चेक करायचं आहे, बार्स बॅक या ठिकाणी। तर इथं बार्स बॅक या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता 20 आहे। हे जे बार्स बॅक दिसत आहे तुम्हाला इथं 20 ठेवायचं आहे। जर वेगळा असेल तर 20 करून घ्या, 20 असेल तर काय हरकत नाही आहे, सेटिंग चेंज करायची गरज नाही तुम्हाला। तर इथं आपल्याला हे बार्स बॅकमधील आणि टाईम फ्रेम आपल्याला 15 मिनिटच ठेवायचं आहे। 15 मिनिटाच्या पुढं आपण याच्यामध्ये चांगलं म्हणजे एक स्ट्रॅटेजी सेट करू शकतोय, चांगलं एक हे मिळू शकतं आपल्याला, म्हणजे जास्त आपल्याला याच्यामध्ये स्ट्रेंथ मिळू शकतं आहे आणि याच्यामध्ये कन्फर्मेशन चांगलं मिळू शकतं तुम्हाला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती। बाकीचे इत्यादी टाईम फ्रेम तुम्हाला 5 मिनिटावरती बरेचसे व्हिडिओ आतापर्यंत आपण बघितलेले आहे, पण ह्याला मात्र 15 मिनिटाचं ठेवायचं आहे। तर मिडल लाईनवरील, आता हे मिडल लाईन कुठलं आहे तुम्ही इथं जर बघू शकताय, तर हे आहे मिडल लाईन, ह्याचं म्हणजे सेंटरमधलं लाईन कुठलं आहे, केसरी कलरचं सेंटर लाईन। तर ह्याला सोडायचं आहे। ह्याच्यावरती जे तुम्हाला दिसतंय हिरवा कलर आणि ह्याच्या खाली जे हिरवा कलर, हे एक रेंज असणार आहे। रेंज म्हणजे काय, आता हिरव्या लाईनच्या समोर एक लाईन जर ड्रॉ केलं तुम्ही आणि ह्या हिरव्या लाईनच्या समोर एक लाईन ड्रॉ केलं, तर इथं काय होतं, एवढं एक प्रकारचं रेंज निघून येत आहे। तर त्या रेंजमध्ये तुम्ही ट्रेड करू शकताय। आता बरेचसे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज पण आहेत की रेंजमध्ये ट्रेड कसं करायचं आहे त्याच्याबद्दल उदाहरण दिलेलं आहे, तुम्हाला एक्झाम्पल म्हणून व्हिडिओज बनवलेला आहे। या दोन्ही हिरव्या लाईनच्या मध्ये ज्या रेंज असणार आहे त्या रेंजमध्ये जर खूप मोठा डिफरन्स असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड करू शकताय। आणि रेंजच्या वरती आता बघायचं आपल्याला मिडल लाईनवरील आणि खाली लाईनवरील रेंजवरील लाईन ब्रेक केल्यानंतरनं, आता म्हणजे काय, आता जर समजा ब्रेक केल्याबरोबर आता हे जे हिरवा कलर म्हणलो आहे, हे हिरवा कलर आणि हे हिरवा कलरचे जे रेंज आहे त्यामध्ये तर तुम्हाला ट्रेड करायचं आहे रेंज ट्रेडिंग म्हणून। आणि जर या हिरवा कलर लाईनला ब्रेक केलं
जर इथं सपोज हिरवा कलरला लाईनला ब्रेक करून वरती गेलं तर तुमचं पुढचं टार्गेट असणार आहे या निळ्या लाईनपर्यंत टार्गेट असणार आहे. जर खाली ब्रेक केलं तर खालच्या या निळ्या लाईनपर्यंत तुमचं टार्गेट असणार आहे. म्हणजे वरून आणि खालून दोन्हीकडनं पण टार्गेट पण तुम्हाला सांगत आहे मी याचं इंडिकेटरची माहिती. नक्की समजलं. हिरवा लाईन हे दोन्ही हिरवा लाईनचं एक लाईन ड्रॉ करायचं तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन असं. त्याप्रकारे तुम्हाला रेंजमध्ये ट्रेड करायचं आहे. हिरव्याला जर ब्रेक केलं तर वरती पहिलं टार्गेट हे, खाली जर ब्रेक केलं हिरव्याच्या खाली तर पहिलं टार्गेट खाली हे असणार आहे. जर आता समजा हिरव्या लाईनच्या वरती गेलं आणि हे पहिलं टार्गेट कंप्लीट झालं तर आता ह्याच्यावरती ब्रेक करेल काय, तर ह्याच्यावरती ब्रेक करण्याचं चान्स आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त 5% आहे. तिथून शक्यतो चान्सेस आहे रिव्हर्सलच येणार, त्याचं टक्केवारी 95 असणार आहे. म्हणजे ह्या निळ्या लाईनला ज्यावेळेस येत आहे, हिरव्या लाईनला क्रॉस केल्यानंतर आपण कॉलमध्ये जर ट्रेड घेतला आणि निळ्या लाईनला आलं, निळ्या लाईनपासून 95% जास्तीत चान्सेस आहेत की त्या ठिकाणी तिथून मार्केट रिव्हर्स करू शकतं. फक्त 5% चान्स आहे की त्याला पण ब्रेक करून वरती जाऊ शकतं. तशाच प्रकारे सेम आता जर आपण बघितलं इथं, जर मार्केट ह्या खालच्या हिरव्या लाईनला ब्रेक केलं आणि निळ्या टार्गेटपर्यंत आलं तर तिथून रिव्हर्स निळ्यापासून रिव्हर्स करून वरती येण्याचा चान्सेस आहे 95%. आणि जर त्याला ब्रेक करायचा चान्स आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त 5%, कारण की खूप मोठा मोमेंट होतो त्या ठिकाणी. त्यामुळं 95% रिव्हर्सल करायचे चान्सेस आणि 5% मात्र त्या ठिकाणी ब्रेक करण्याचे चान्सेस असू शकते. तर हे तर तुम्हाला कळालं रिव्हर्सल आणि त्याला पण ब्रेक केल्यानंतर काय होऊ शकतं. आणि आता प्रॉपर तुम्हाला हे पण कळालं आहे की या हिरव्या लाईनच्या रेंजला जर आपण ट्रेड केलं तर या रेंजमध्ये आपण इथं पण रेंजमध्ये आपण ट्रेडिंग सेटअप बनवू शकतो आहे. त्याच्यावरती अवेलेबल व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. प्लेलिस्ट आहे बेसिक टू ॲडव्हान्स नावाचं प्लेलिस्ट, त्यामध्ये पण बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बाकी आता आपण बघूया आपलं दुसरं इंडिकेटर. ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं समोर तुम्ही बघू शकता ते म्हणजे ऑर्डर ब्लॉक्स फाइंडर. ऑर्डर ब्लॉक्स फाइंडर समोर तुम्हाला त्यासमोर अजून इथं दाखवत नाही आहे, थोडंसं नाव कट होतं आहे. त्यासमोर लिहिलेलं असणार आहे मेजर OB म्हणून लिहिलेलं असणार आहे. म्हणजे हे जे ऑर्डर ब्लॉक फाइंडर समोर ट्रेडिंग फाइंडर आणि त्यासमोर मेजर OB आणि इथं मेन तर इथं लिहिलेलं असणार आहे T फ्लॅब म्हणून. हे पूर्ण नाव कंप्लीट बघा, कारण की ह्याच्यामध्ये काय हे नाव सेम असू शकतं आहे. ऑर्डर ब्लॉक्स फाइंडर सेम असू शकतं, त्यासमोर कुठल्याही वेगवेगळ्या नावाचे तुमच्यासमोर इंडिकेटर येऊ शकतात. म्हणून समोरचं जे नाव आहे ते पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे, कारण ते ज्यांना बनवलं त्यांचं नाव असणार त्या ठिकाणी. तर ते पण तुम्हाला कंप्लीट बघायचं आहे. आणि त्यालाच मी आता बघा इथं M दाखवतं आहे, MA दाखवतं आहे मेजर म्हणून. तर ह्याला मी इंडिकेटरला काय करतो इथं अप्लाय करतो आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती. आता हे काय दाखवतं ते तुम्हाला सांगतो मी आता थोडक्यात. इंडिकेटर जे आहे ते आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स दाखवायचं काम करते. आता ते कसं, ह्या ठिकाणी बघा हे जे तुमच्या समोर हे लाईन्स दिसतात इथं तुम्ही बघू शकताय. इथं तुम्हाला एक लाल पट्टी दिसते, इथं हिरवा पट्टी दिसते, इथं वरती पुन्हा लाल पट्टी आहे. जर त्याला अजून थोडंसं झूम आउट केलं तर इथं बघू शकता लाल हिरव्या पट्ट्या अशा प्रकारे तुमच्यासमोर दिसत असतील बरं का. तर अशा प्रकारे तुमच्यासमोर जे लाल हिरव्या पट्ट्या दिसतात तर ते काय आहे, लाल म्हणजे एक प्रकारचं, रेड म्हणलं तर सप्लाय झोन. सप्लाय झोन म्हणजे काय तर थोडक्यात तुम्हाला सुरुवातीपासून इथून सांगू शकतो मी. आता बघा इथं, आता बघा हे काय सप्लाय झोन म्हणजे इथं लाल कलरची पट्टी दिसते तुम्हाला, तर हे आहे लाल कलरची पट्टी म्हणजे सप्लाय झोन. सप्लाय झोन म्हणजे काय, मार्केट भरपूर वरती आलेलं आहे, सप्लाय भरपूर झालेलं आहे. आता इथून मार्केट आहे चान्सेस खाली पडण्याचे, म्हणजे इथं सप्लाय झोन भरपूर झालेला आहे. आता इथं कुणाला गरज नाही आहे, मग सगळे इथं सेल करण्यासाठी बसलेलं आहे म्हणून मार्केट खाली पडणार आहे. आणि इथं बघितलं आपण जिथं दाखवलं आहे तिथून मार्केटनं खाली मुवमेंट केलेलं आहे एकदम खतरनाकमध्ये. आणि हे झालं रेड म्हणलं तर सप्लाय झोन. आणि इथंच जर बाजूला बघितलं आपण ग्रीन म्हणलं तर काय, आता हे जे ग्रीन पट्टी म्हणजे हिरव्या कलरची पट्टी दिसते त्याला म्हणतात डिमांड झोन. म्हणजे डिमांड म्हणजे काय, मार्केट ऑलरेडी खाली पडलेलंच आहे, पाठीमागनं साईडवेजवरनंच आलेलं आहे मार्केट ऑलरेडी. बघितलं तर आपण जर थोडक्यात आपण बघितलं मार्केट तर हे पूर्ण जे पट्टी आहे ते साईडवेज पट्टी चाललेलं आहे आणि वरून मार्केट इथून खाली पडलेलं आहे.
त्यानंतर साईडवेज. मग इथं डिमांड झोन वाढलेलं आहे, म्हणजे डिमांड वाढलेलं आहे. आता डिमांड झोन वाढल्यानंतर नक्कीच मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहे. तर बघू शकतो मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे. ओके, तर इथपर्यंत डिटेलमध्ये गेलेलं आहे आपल्याला व्यवस्थितपणे. म्हणजे हे इंडिकेटरचं एवढंच आहे. आता जिथं जिथं बघू शकता तुम्ही थोडक्यात जर पॉईंट जर दाखवलं, हिरवा पट्टी आलं इथून मार्केट इथपर्यंत वर गेलेलं आहे. इथे एक छोटं लाल पट्टी दिसत आहे, तिथून मार्केट खाली गेलेलंच आहे. आता इथं हिरवं त्यानंतर इथपर्यंत आहे, इथं लाल कलरचं त्यानंतर खाली आलेलं आहे, इथं लाल कलरचं त्यानंतर खाली गेलेलं आहे, इथं लाल कलर आहे, इथून मार्केट इथपर्यंत आलेलं आहे, इथं हिरवा कलर दाखवलं आहे, इथून मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे. बरोबर का? म्हणजे जिथं जिथं हे लाल आणि हिरवा कलरच्या पट्टी दाखवत आहे सप्लाय आणि डिमांड झोन म्हणून तुम्हाला हे अशा प्रकारचं शो करत आहे. ओके, पण आता तिसरं आपण बघूया, त्यानंतर काही कंडिशन्स मी सांगतो तुम्हाला, ते पण तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. तर आता आपण तिसऱ्या इंडिकेटरपाशी जाऊया. या इंडिकेटरचं ऑर्डर ब्लॉक्स फाइंडर मेजर OB-T फ्लॅप जे आपण आता सध्याला इंडिकेटर बघतोय समोर स्क्रीनवरती, तर ह्याचा काही पण सेटिंग चेंज करायचं नाही आहे. ॲज इट इज जसं आहे तसं आपल्याला वापर करायचा आहे. तर आता जाऊया तिसऱ्या आणि शेवटच्या इंडिकेटरपर्यंत. तर मी तुम्हाला दाखवतोय, इथं वरती मी फक्त ऑटो टाईप केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कंप्लीट आपल्याला चार्टचं नाव व्यवस्थितपणे बघूनच वापर करायचा आहे. ऑटो चार्ट पॅटर्न ट्रेंड स्कोप नीट दिसतं तुम्हाला. ऑटो चार्ट पॅटर्न्स ट्रेंड स्कोप हे समोरचं नाव पण बघणं गरजेचं आहे, ट्रेंडोस्कोप. ओके, हे तुम्हाला इंडिकेटर बघायचं आहे. तर आता हे इंडिकेटर काय काम करतं आहे, मी इथं डायरेक्टली अप्लाय करतो ह्याला चार्टवरती. अप्लाय झाल्यानंतरनं आपल्यासमोर अशा प्रकारची नावं येतात. तर ही नावं एवढं गिचमड का दिसतात, तर पूर्ण चिटकून आहे. थोडंसं चार्टला ओपन करूया आपण. चार्टला ओपन केल्यावर समजेल तर हे नेमकं नावं कशाचे आहेत. सुरुवातीच्या चार्टपासून आपण बघूया. तर हे नावं आहेत तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या चॅनलवरती चार्ट पॅटर्न्स अवेलेबल आहेत म्हणून, बरं का. तर ते तुम्ही जर बघितलेलं नसेल तर नक्कीच जाऊन विजिट करा चॅनलवरती. चार्ट पॅटर्नचे सेपरेट व्हिडिओ आहेत, कॅन्डलस्टिक पॅटर्नचे सेपरेट व्हिडिओ आहेत, प्रत्येक इंडिकेटरचे वेगवेगळ्या ॲनालिसिसचे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचे तुम्हाला तिथं बरेचसे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, जे की एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तिसरा इंडिकेटर आपल्याला जे दाखवत आहे ते म्हणजे आपल्याला चार्ट पॅटर्न दाखवते. आता जे तुमच्या समोर ही दोन लाईन दिसतात, ही लाईन आणि याच्यामध्ये दिसतं आपल्याला एक रेंज, तर ह्याला एक पॅटर्न म्हणतात. तर हे पॅटर्न कुठला आहे, तर इथं नाव बघू शकतो, डिसेंडिंग चॅनल पॅटर्न. डिसेंडिंग चॅनल पॅटर्न ह्या पॅटर्नला कसं वापर करायचं ह्याची पण माहिती तुम्हाला चॅनल पॅटर्न म्हणजे चार्ट पॅटर्नच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून घेता येईल, शिकता येईल त्या ठिकाणी. इथं थोडक्यात सांगतोय, जर हे अशा प्रकारचे पॅटर्न्स ह्याला ब्रेक वरती करतील तर आपण कॉल साईडला जाऊ शकतोय, ब्रेक खाली करेल तर आपण पुट साईडला जाऊ शकतोय. पण याच्यामध्ये पण काही कंडिशन्स आहेत, ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल. आता बघा, आता कलर वाईज आपण बघायचं आहे आपल्याला, बरं का. ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होईल तुम्हाला, गोंधळून जाऊ नका, व्यवस्थितपणे लक्ष द्या. तर हे जे केसरी कलरचं लाईन दिसतंय, तर त्याचं समोर केसरी कलरचं जे लाईन लिहिलेलं आहे ते बघायचं आपल्याला. ते म्हणजे कुठलं आहे, या ठिकाणी बघू शकतो, कन्व्हर्जिंग ट्रायंगल पॅटर्न. आणि त्यानंतरनं मार्केट जसं म्हणलो मी, इथं खालच्या साईडला ब्रेक केलं आहे तर मार्केट खालीच्या साईडला गेलेलं आहे. आता इथं काय आहे, हिरवा एक कलर आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर हिरवा कलरचं नाव आपल्याला व्यवस्थितपणे दिसत नाही आहे, तर त्याला सोडूया आपण, थोडंसं पुढं बघूया. इथं आता हे बघा, दोन लाईन आहेत, दोन लाईन्स. तर ह्याच्यामध्ये काय दाखवत आहे, तर इथं आपण बघितलं नीट, तर हे लाईन एकच कलरचं आहे आणि त्याच कलरचं इथं समोर लिहिलं आहे असेंडिंग चॅनल पॅटर्न. तरी बरेचसे इथं कसं आहे, एकदम डीपमध्ये स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी दिसत नाही आहे, म्हणून तुम्ही फक्त समजून घ्या. हे चॅनल पॅटर्नचे नाव दाखवत आहे किंवा कुठले चार्ट पॅटर्न्स असतील तर त्याचे नाव दाखवत आहे तुम्हाला. इथं असेंडिंग चॅनल पॅटर्न अशा प्रकारचं नाव दाखवतं आहे. त्यानंतर आपण जर इथं बघितलं, हे जे पर्पल कलरमध्ये आहे लाईन, तर त्याला इथं नाव दाखवतं या ठिकाणी डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, ते दाखवत आहे तुम्हाला या ठिकाणी.
तर आता आपण जसं जसं पुढं जाऊ या ठिकाणी बरेचसे तुम्हाला चार्ट पॅटर्नचे, कारण चार्ट पॅटर्नचे बनत असतात आपल्याला माहीत नसतं आहे, त्यामुळे आपल्याला चार्ट पॅटर्न पण शिकणं गरजेचं आहे. आता बघा इथे एक म्हणजे पॅटर्न दाखवलेलं आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हे चॉकलेट कलर आणि त्याच्यासमोर नाव लिहिलेलं आहे चॉकलेट कलरमध्ये. तिथे कुठला असेंडिंग ट्रायंगल पॅटर्नच आहे. तर इथं वरती कन्वर्जन ट्रायंगल पॅटर्न आहे, कन्वर्जिंग ट्रायंगल पॅटर्न बघितलं आहे. तर रेंजिंग ट्रायंगल पॅटर्न इथं आहे. तर ह्याच्यानंतर बघू शकता हे ट्रायंगल पॅटर्नमधलं जे म्हणजे हे आहे, तर रेंजमध्ये असं छोटं छोटं होत गेलं साईज. त्यानंतर खाली ब्रेक केलं तर मार्केट इथपर्यंत आलं, म्हणजे एवढा रेंज आपल्याला मिळालेला आहे या ठिकाणी. तर असं बरेचसे चार्ट पॅटर्न्स पण आहेत जे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आता इथं बघू शकता मोठा रेंज मिळाला आहे. आता बघा इथं मोठा रेंज कसा मिळालेला आहे. हे एक लाईन बघितलं, हे लाईन, दोन्ही एकच लाईनचे कलर आहेत बरोबर का. थोडंच वर घेतो आता इथं. आता ह्याचं नाव काय आहे ह्याचं, तर इथं वरती बघितलं हे कुठलं कलर आहे, त्याच कलरचं समोर इथं बॉक्स दाखवतं, म्हणजे त्याचं नाव दाखवतं कुठलं आहे, डिसेंडिंग चॅनल पॅटर्न. तर हे डिसेंडिंग चॅनल पॅटर्न जसं मार्केटनं इथं या लेवलच्या वरती ब्रेक केलं त्यानंतरनं वरती मोमेंट दिलेलं आहे. ओके, तर आता कंडिशन सांगतो मी तिन्ही इंडिकेटरचे वगैरे. तर तुम्हाला हे कसं आहे फक्त दाखवतं इंडिकेटर, म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाही की आपण 100% या ठिकाणी आपण परफॉर्मन्स करताय असं समजून चालू या, असं नाही आहे. 100% असं दाखवतं आहे असं नाही आहे. तर हे फक्त तुम्हाला एक प्रकारचं आयडिया आहे. याच्यामध्ये 50% किंवा 60% पण असू शकते. याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जे ॲड करायचं आहे ते म्हणजे तुमचं अनुभव ॲड करायचा आहे. तुम्ही जे एक्सपिरियन्स घेता ते तुम्हाला ॲड करून त्यामध्येच तुम्ही स्वतःचं पण थोडंसं डोकं ॲनालिसिस मात्र करायचं आहे, स्वतःचं डोकं लढवायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे मेन गोष्टी बघायचं आहे, हेच नाही तर कुठलेही इंडिकेटर बघताना तुम्हाला मेन जे गोष्टी बघायचं आहे त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे सपोर्ट रेजिस्टन्स. ओके, आणि सायकोलॉजिकल नंबर, म्हणजे जे की राऊंड फिगर नंबर जे म्हणतो याला RF नंबर, राऊंड फिगर नंबर जे असतात ते सायकोलॉजिकल नंबर. आणि त्यामध्ये आलं आपलं व्हॅल्यूम, सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट पॉईंट. जर एखादं रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक केलं तर ते ब्रेक केल्यानंतर त्या ब्रेक करण्यामागचं व्हॅल्यूम आहे का. जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर तिथं व्हॅल्यूम आहे का ते चेक करायचं आहे. सपोर्ट ब्रेक केला तर व्हॅल्यूम आहे का ते चेक करायचं आहे. किंवा चेंज इन OI डाटा, चेंज इन OI डाटा ते तुम्हाला चेक करायचं आहे. हे 2-4 गोष्टी जर तुम्ही चेक केलात आणि त्यानंतरनं ह्या गोष्टी इंडिकेटर किंवा कुठलंही असो वापर करताना त्यामध्ये तुम्हाला जर फायनल आन्सर मिळत असेल की तिथं ट्रेड तुम्हाला मिळू शकतं, तर ट्रेड घेतल्यानंतर पण तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी प्रॉपर SL लावूनच ट्रेड घ्यायचं आहे. हे आणि हे तुमचीच मर्जी असणार आहे. मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगत नाही की तुम्ही करा म्हणून. बाकी तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला त्यासाठी एक लाईक नक्कीच करा, ज्याच्यामुळे मला मोटिवेशन टिकून राहील आणि तुमच्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओज मी पुढेही आणत राहीन. चला भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.